हवा घे ना. हरभऱ्याचे दाणे खाणं साजरे भाकर संग गोड लागतात. मला नाही काढता येतो ते. जेवताना इकडे दाणे काढा आणि इकडे भाकरचा घासही खा आणि इकडे ते करा. मला नाही येते, तू काढून दे मला. सांग काय करा पोरीचं. एका हातानं दाना काढा आणि दुसऱ्या हातानं घास घ्या. दाणे नाही काढताय तुला भाकर संग किती मजा येते हरभऱ्या खायची. ऐक, मी देतो काढून तुले. हो ना, या वहिनीला म्हटलं होतं ना आज भाकरीच करू, पण या वहिनी नाही नाही भाकर नका करू, पोळीच करा पोळीच करा. पोळ्याच केल्या तिनं. वहिनीला म्हटलं बरं मस्त भाकरी करा. तिला वाटलं काली भाकरी आज हे भाकरी साजरं नाही लागत असं काही वाटलं तिले, म्हणून पोळ्या करायला लावल्या तिनं. जाऊ दे, संध्याकाळची करीत मी तुझ्यासाठी भाकर. आ संध्याकाळी भाकर नाही, शिंगोळे करू राहिलो आम्ही. शिंगोळे सांगितले मी वहिनीले. म्हटलं संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन ना घेऊ, मी 5 वाजतापासूनच या बाया भिडून देतो म्हटलं शिंगोळ्या करायला. शिंगोळे कर लागतात काय? बरं माय बाई. हो, राणी नंतर काय नाही सांगितलं माय काय म्हणे तर. राणी हॉटेलचं सांगत राहते, तिलेच काय समजते. शिंगोळे कर, ते खाते. कुठंच तिची माय करत अशी ऐदी बोळ्याची. ऐदी बोळ्याची म्हणता काही शिंगोळे करणार आहे. अतिच कर, किसनाले आवडतात. हा ते कायले करते व शिंगोळे गिंगोळे येतातच कायले असतील तिले. येत नाही तर काय तर अति अति आली की खात नाही काय. पण ती नेट नाही लागत. कुठे करत बशीन. भाजीन पोळी केली की झालं. मग कोण तन तन करे काय झालं. अव काही नाही, तिले भूक लागली होती. तिले म्हणलं जेवून घे मग तू. नाही मी एकटी जेवली तर मला असं म्हणतील मला तसं म्हणतील. म्हणलं जाय मग बस उन्हात. बसले तिकडे जाऊन. आता जेवली तर का तिले कोण म्हणते माय जेवली कोण. पण म्हणानच मला भूक लागली चला ना जेऊ. आता 10 वाजता कोण जेवते व. मी म्हणलं बाई मला काही भूक नाही, आणि ते मीनाचा तर धंदा चालूच आहे. म्हटलं काय करू राहिली ती तिकडल्या घरात होती. म्हटलं तिचंही काही झालं नाही अजून. अशी म्हटलं जायला बाहेर तर कोणाचा काही मेळ नाही. तुला भूक लागली तर तू वाढून घेऊन जेव म्हटलं. नाही. आणि मग मलाच म्हणसार आणि जेवून घेतलं आणि मंदाने जेवून घेतलं आणि म्हटलं जाय माय. चालली गेली तिकडे बसली बाजीवर जाऊन मस्त. बाबा संग गोष्टी करून राहिली. अशी सून पाहिजे. सिंगलभर चहा नाही करून देत, फक्त गोष्टीनंच पोट भरते. बाबा असं करा आणि बाबा तसं करा. काहीच नाही, चहाचा पत्ता नाही ना भाकरचा पत्ता नाही. फक्त गोष्टीच घ्या ऐकून सुनबाईच्या. बाबा मस्त बसेल होते आणि बाईनं तन्नावून दिली. बाबा म्हणे पायजा म्हणे मामाजी पाय लागेन तुम्हाला. बामत काही नाही लागत बाई. बाबा मागं सरकले. बामत नीच बाई साजरी. मी बसतो इकडे. बाबा उठून गेले आणि बाई साहेबा त्याच बाजीवर मस्त जपून राहिल्या. कोण नांदी लागावं माय कोण म्हणावं माय. लयच बेसरम आहे ना व. पण जाऊ दे, बाबाई काही तिला अंतर नाही देत. मीना वहिनी सारखंच तिला पाहतात. पण ते माय तिच्या अंगातच येते माय. काल चांगली वावरात आली तिथे किती मजा आली. सगळेजण वावरात. हिनं काय केलं घरी इरी चुली मांडल्या. पण बाई साहेब आले नाही. मग म्हणे की मला कोणी म्हटलं नाही. म्हटलं ते वावर म्हणजे काय काय हे आहे का म्हटलं, तरी कार्यक्रम होता का म्हटलं कोणी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्यायला लागते वावरात येणं म्हणजे. चला 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 सारे जण. म्हणे मला कोणी म्हटलंच नाही म्हणे. म्हटलं माय बाई हो पत्रिका छापायच्याच राहील त्या म्हटलं. बापरे, अशा ताई बसल्या का जेवायला. आणि मी मग अशी म्हटलं चला जेवायला तर कोणाला तर भुका नव्हत्या लागल्या. आता बऱ्याच भुका लागल्या. मला आवाज पण नाही दिला. अहो वहिनी मला भूक लागली बाई. मी वाढून घेतलं आणि जेवायला बसली. तुम्ही तिकडे बसेल होत्या. मग मी म्हटलं बाई तुम्ही जेवल्या का जेवत ना. यायचं काही झालं नाही अजून कोणाचं. ते मीना वहिनी तिचं काय करून राहिले काय सांगा. सतूबाईला काही भूक नाही लागली. मला भूक लागली बाई. मी वाढून घेतलं आणि जेवायला बसली. या ना मग घ्या ना वाढून. या आताच बसली. घासही नाही घेतला मी अजून. या घेऊ बाई मंदा. हे बाय मी तिला सांगूनच राहिली की मंदाली भूक लागली व. हे बाय तुला आवाजच देत होती मी आता. ये घे वाढून. ती आज सध्याच बसली. का बरं तुम्हा लोकांना अजूनही भुका नाहीत लागल्या का. ही मीनाताई कुठलं काय करून राहिल्या बाई. एवढं दिनं काम करतात. कसलं काम करतात तर दिसत तर काहीच नाही. आणि चालूला चालूच असते बाई. आणि काम काहीच करत नाही. आज जाऊ द्या ना मंदा वहिनी. ज्याला भूक लागली त्यानं जेवण करून घ्या. बाकी जायचं पडेलच आहे त्याच्यात. आपल्याला काय करायला ते कोणी काम करो का कोणी नाटक करो. देव सतूबाई दे ना 2-3 दाणे तर काय घेऊन बसली मोठी. दाना नाही काढून राहिली ना काही नाही. अहो काढतो ना माय काढतो ना. घेऊ बाई मंदा. ये बसतोय तुला देतो साजरे हरभऱ्याचे दाणे काढून. मस्त जेवणात चांगलं लागतात. अर्धी भाकर शिल्लक धकते. नाही नको. आशाताईच कोणी म्हणणार नाही. आशाताई लवकर जेवल्या तरी. पोरीचं न वेगळंच राहते. पोरीला कोणी काही म्हणत नाही. सगळं सुनेलाच म्हणतात ना. मी जर जेवली आधी तर सर्वजण म्हणतील मंदानं जेवून घेतलं मंदाने जेवून घेतलं. माणसंही राहिले ना अजून जेवायचे. थांबते मी. आता मुलीचं वेगळं राहते. तो
आमचं माहेर आहे. किती काही झालं तरी आमचं सासरच आहे हे. तसंही माझं नाव बदनामच आहे ना. मंदा अशी, मंदा तशी, मंदा असं करते. सगळी माणुसकी तर मीनालाच आहे ना. मीनाताईच आदर्श बहू आहेत. मी काय, मला काय काहीच नाही कळत. काढ दाणे काढ ना माय सतूबाई. एवढी बडबड करून गेली तर लाईनी भावजाई त्यानंच तुला पोट भरते. मला नाही भरत. मला भाकर खाल्ल्याशिवाय माझ्या पोट नाही भरत. दे दाणे काढ चांगले हरभऱ्याचे. मस्त हिरवा हिरवा हरभरा भेटला बरं बाई. भाऊ ना हे व्हेरायटी पेरली. हे व्हेरायटी पेरल्याच्यानं हरभरा भेटला उन्हाळ्यात. नाही तर आपल्याला काय आता हिरवा हरभरा भेटला असता. हो. हे आता राखण किती करा लागून राहिलं मग त्याने. सोपं चाललो का. राखण दिवस रात्र वावरात असते ना मुरली. सगळ्याचे हरभरे झाले ना आता सोंगणं वायले सारे सोंगणं घरी यायला हरभरा लोकायचा. आणि याचा अजून हिरवाच आहे. आता खाणारे निरा याच्या जिकडे धुन नाही ना. नवीन आहे तर पौद्या कसा लागते, पौद्या कसा लागते. मुठाच्या मुठा नेतात ओ माय. किती नुकसान होते. किती झडतीला कमी लागते. बाई पद्मा किनी बाहेर जायला आहे. काही काम होतं का. बाहेर गेली का? अच्छा हो का. काही नाही काम नव्हतं. बरं ती आली की येईल ना मी. केव्हा येणार? आता काय सांगा बाई पाहुणे आज घरी होते सुट्टी होती पाहुणेले. तर मग ते गेली बाई पाहुणे संग काही आणायचंही होतं घरात काही सामान आणि काही कामही होतं ते तर गेले बाई ते. आता खेदाय आता काम झालं की येतील माय. तुम्ही त्या खालच्या मजल्यावर राहता ना बाई. हो हो मी सेकंड फ्लोअरवर राहते ना. चव्हाण ओळखलं नाही का काकू मला? नाही ओळखलं ना. आता खाली जातो मी मंदिर आहे तुमच्या सोसायटीचं त्याच्या मंदिरात जातो तर तुमच्या ते हे लिफ्ट तुमच्या दारातच थांबते ना ते दुसऱ्या ह्याच्यावर आणि तसं बी मा नातीनं सांगलं होतं. दुसऱ्या मजल्यावर आहे तुम्ही राहणार आहे. आता कसं आहे बाई लय शेजारी आहेत ना माय. काही वयक नाही हो आपले काही वयक नाही पुरत. लय लोक राहतात नाही या बिल्डिंगीत. हो काकू 29 फ्लॅट आहे तिथं टोटल. 29 फॅमिली राहतात. हो ना. हो 30 हो मा पोरीन सांगितलंच होतं 29. हो. चांगला आहे चांगला आहे बरं आहे. बसा ना बाई बसा. काही चहा घे करू का. नाही नाही चहा वगैरे काही नाही. बरं जाते काकू मी. पद्मा आली की सांगाल त्यांना. हो सांगेन ना जेवण बाई आलत्या म्हणून सांगेन. हो बाई. काकू लावून घ्या हे आतमधून. हो हो बाई हो लावूनच घेतो बाई मी लायलाच असते मला. एकली असली की तर मग लय लावून घेतो पक्क. नाही काकू एवढे काही भीती नाही आमच्या सोसायटीमध्ये. वॉचमन आहेतच ना खाली. वर कोणाला एंट्रीच नाहीये. चला येते लावून घ्या तरी आतमध्ये. मुलं पण गेले वाटे सोबतच. हो लेकरायली नेलं. लेकरायली सुट्टी होती लेकरायला मग बाहेर जायचा भल्ला हरी करायचे ना. चल बाई घेतलं माई लावून. लावेल असले की बरं राहते बाई. आपल्याला आलं कोणी ते एक तर ओळखीचं राहत नाही काही नाही. आणि घरी नसलं कोणी की बाई भल्ला हे राहते. घरी असली की काही वाटत नाही बाई. कोणी येते वपन ना म्हणे बातच येतो म्हणे. एक लेकरायली घेऊन गेली. लेकरं असले की बरं राहायचे बाई घरात. चल बाई अतिच बसतो बाई मी काय नंतर जात नाही. अरे देवा. सांग बाई आता किती दिवस राहावं असं मी म्हणलं ना पद्माले की मले नेऊन द्यायला. पण बाई पाहुण्याला सुट्टी नसते माय. एखाद्या दिवशी सुट्टी असली तर त्याचीच कामं असतात माय बाई. हे काम ते काम बया बया बाई पाहुण्या घरी नसते. लय बाई मेहनत करते बाई पाहुणे खरं ना लय मेहनत करतात. म्हणून नसते एवढं मोठं कमावलं माय. सोपं आहे का. एवढ्या मोठ्या 5 बिल्डिंगीत घर आहे ना बाई आता मग पोरीचं. मग एवढं मोठं घर घेतलं हे गाडी हे थोडा पैसा लागते काय. मग पाहुणा मेहनत करते म्हणून एवढं दिसते. पण बाई आता आपणच किती दिवस राहा. आता एखाद दिवशी म्हणेनच मी पाहुणे येले की मला नेऊन द्या म्हणून. नाही तर बसून द्या म्हणेन बाई. पण आपले सुचलंही पाहिजे माय. ओतून जा कुठे एसटी थांबते. अकोल्याच्या स्टँडवर बराबर थांबली तर होती. पण अकोल्याच्या स्टँड आलं हे कसंच कळीन. आलं तर कसं वैखीचं कोणी दिसलं तर उतरल्या जाते आसरानं. नाही तर कसं माय एकलं दुखलं कसं उतरावं. कोण ध्यान लक्ष ठेवलं तर एकटीच बाई उतरली एसटीतून. काय करतं बाई. नाही बाई पाहुणेले म्हणेन मला ततलोक नेऊन द्या म्हणेन बाई मागावच्या एसटीत बसून द्या. मग गावचं कोणी बी वैखीच राहते. मग जातो मी एका परी. मग काही भेव नाही मला कोणी वैखीचं असलं की. मग मी जातो बरोबर. फाट्यावर उतरला तर मग तर काय सारे वावरच आहेत आमचे. मग काही भेव नाही.
पण बाई एकटीचं नाही जमणार बाई. पण मग हिंदे पाहुणेले की रतलकमध्ये नेऊन द्या म्हणून. पण मग एकही दिवस पाहुणा घरी नसते बाई. सुट्टीच नसते माहिती येईल आणि सांग आपण काही म्हणावं त्याच्यात आपलं. पण राहून राहून कितीक दिवस राहा माय आता. बरं चांगलंही वाटत नाही इतके दिवस पोरीच्या घरी राहणं. आले बोके बकेले कांडा कांडा साजरं बकेली. बकेले कांडा साजरं. बकेची माय काही घरी नाही आणि कांडा बकेले आता बकेची माय नाही घरी. आता मारू का मारू असं असं काचा हसायते लय गटके फुटतात बाबूले. हा आणि भोंगा फुकेले बसले की ते लय भोंगा फुकते. काचा रड येते रे तुला एवढा. हा राती काऊन लढत जास काऊन लढस. कांडू कांडू चांगलं कांडू. रात्री लोकांना झोपू देत नाही. भॅ 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 मग बोलते. हा दिवसा भर गुदगुदू हसते. थांब तू आता. हसते कांडू कांडू. लय गचटी चालू आहेत माय. लयच हास चालू आहे. काय चालू आहे माय बाई फुया भाषेचं. आमचं काय आम्हाला काय हाय बसल्या जागेवर खाणं आणि गुदगुदू हसणं. का रे बाबू. या ना मामीजी या बसा. नाही ते जसे पोंगे तो म्हणलं. आता झालं समजा काम धाम. आता म्हटलं बसल्यापेक्षा पोंगे तो मग ते आली की अजून तिला पोंगे येत बसते मग ते ऐकतही नाही. हो ना आज होईल बावर आहे ना आता. काल तरी लय झालं ना. हो तिला तर म्हणलं होतं आज येतो म्हटलं समजा जणी आम्ही बातच येऊ तर म्हणे नाही आज राहू दे म्हणे उन्हाचं म्हणे. हे पोरी येतात म्हणे वावरात मग ऐकत नाहीत. राणी तर तरी गेलीच मांग लागून. नाहीच म्हणे मी येतोच म्हणे मोठी आई गेली. आणि लय वाकड लागत नाही म्हणे काय 2 घंट्याचं काम आहे म्हणे. येतील ना आता मग. हो ना मग वहिनीला म्हटलं होतं काही आज बाया नका सांगू आपण सकून जाऊन येऊ. नाही म्हणत त्या म्हणत नाही माया ती का वावरात जाता म्हटलं असं थोडी आहे. काका वावरात जाता म्हणजे आपण का म्हटलं काय काय लय कलेक्टर हो काय आपल्याला वावरात जायला लागत नाही. नाही जी बाई तुम्हाला कायची आदत माय. तुम्ही एवढ्या मोठ्या शहरात राहता. तुम्हाला कायच काय हे आदत आहे का इकडची सवय जशी. ऊनही हाय इकडे लय. तुमच्या इकडे ऊनही कमी राहते. काही नाही मामीजी आता काय तिकडेही थोडीफार गरमी होते. पहिले होतं खूप थंड वातावरण होतं आमच्या पुण्याला. पण आता ना तिकडे एसी लावतात लोक. नाही तर पहिले तर एवढं काही कामही नव्हतं. पण आता प्रदूषण जिकडे तिकडे सारखं झालं आता. हा हा प्रदूषण हो प्रदूषण तर मग आमच्या सगळ्या जिकडे आहे ना आता ते. ते टीव्हीत पाहिले की लोक ते मास्क लावतात माय आपण ते कोरोनात कसं लाव तोंडाले. तसं असते माय बाई तिकडे. ते महापुरानं दाखवलं फणात. ते दिल्लीचं तर माय बाई ते दिल्लीले तर माय सारे लोक ते तोंडाले बांधूनच होतं. म्या म्हणलं का रे म्हणलं तिकडला कोरोना गेला नाही का रे अजून. कोरोना आहे तिकडे नाही. मग मा मनोर म्हणे नाही म्हणे मा ते हमेशा असं लावूनच ठेवा लागते म्हणे त्याची लय प्रदूषण आहे म्हणे. हो. याले माहित आहे कुठे आहे प्रदूषण तर कुठे आहे रे काय रे बेने त्याला वाटलं त्याच्या सोबत बोलून राहिला तुम्ही म्हणून ते बडबड करते. तुझ्या संग बोलते का आजी तुझ्या सोबत नाही बोलत आजी. बाबू संग बोलायला लागते. हो बाबू संगच बोलायला लागते. कोणाला इकडे तिकडे बोलायला लागत नाही. सारं का हाय ते बाबूलाच सांगा लागते. त्याला लय कळते त्याले. काल वावरात मजा केली. इकडे हिंडू दे तिकडे हिंडू दे राती मग मारे लढस. पाय दुखले असतील. हो रात्री लय लढे बाई. वावरात त्याच दिटे होते ना मामीजी दिटे होते ना. हो जी बाई म्या म्हणलंय होतं मी नाले म्हणलं पदर उतर म्हटलं त्याच्यावरून दीड झाली येशील. आता वावरात एवढं गुण करते लेकरू बोलते हे करते तर कोणी म्हणते ना. तर होतेच दीड. बरं लोकांचे जाऊ द्या आपलीच होते. आपण म्हणत नाही का आपलीच होते. तसे तळतळ करते जर आता जर चालता येते जरा पाय फुटले. तर त्याला तर वाटते काय 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 धाऊ का पऊ का काय करून काय नाही. त्याने पाय दुखतात म्हणून लढत अशी राहती. मीना मीना ते कोणी आलं वाटतं बाई. हो कोण आहे सरिता ये ना ये. मीना घरी नाही वावरात गेली ना. वावरात गेली काय काय झालं नाही वाटते. अहो नाही उलसक राहत काल. आज गेली ते काय एक दोन दोघी तिघीच गेल्या मला वाटते मन करणार इमली पण लागे. मीना तिघीच जणी गेल्या वाटते आज. आम्ही समजा घरीच आवाज. मला तर म्हणे होते म्हणे एखाद दिवशी होते करत जाय. मग मी काल लवकर आली तर मला वाटलं की झालंच का तुमचं. मी म्हणू बाई आता ह्या घेऊनच येतात का आले येतात तशा. हो का पाय मग तिने सकून आवाज नाही दिला मला गेली असती मी बी. सरिता वहिनी काही राहिलं नाही ना.
म्हणून मग तिनं नशीन दिला आवाज. मला ते मामीजी मनकरणा वहिनी नाहीत काही. मनकरणा वहिनी नाहीत, फक्त इमली वहिनी आणि लागे मीना वहिनी दोघी जणी गेल्या वाटते. असं काय हो, ते म्हणे दोनच बायाच आहे, दोनच बायाच आहे. मग इमलीलेच नेलं वाटते तिनं संग. हा या हो सरिता वहिनी या. झालं का काम धाम झालं? आमच्या आईचं झालं का जेवण? आमच्या काकीले देत जा बाई वक्तावर. हल्ला उशीर करता तुम्ही. भूक लागते ना म्हाताऱ्या माणसाले? हो आला का तुमच्या कानावर? आमचा म्हातारा माणूस भल्ला आहे खायला 70. खायला तर त्याला 9 वाजता दिलं चालते तुमच्या म्हाताऱ्या माणसाले. तुमची काकी का सोपी आहे का? हा सबन खाते न गावभर दवंडी करते मानावाची. सांगा बिचारा लोकांना म्हणते उशिरा देते म्हणते मले. आता उशिरा किती व? हा 10:30 वाजतात नाही, 10:30 11 तर कशी वाजता तू आता सकाळचा धंदा करून स्वयंपाक करायला म्हणते उशीरच करते म्हणते बाई स्वयंपाकाले. आता 10:30 11 जेवण असल्यावर काचा उशीर मग सांगा बरं तुम्ही? पण म्हणते की उशिरा देत जा, उशिरा देतो म्हणते, माय भूक लागते म्हणते. बाहेर सांगते ना. राहू दे ना माय, तुम्हाला तर जसं हो म्हटलं की चू सहन नाही होत. आ आशा बाई गोष्ट नका करू. माहित आहे तुम्ही नंदा बी माहित आहे मला कशा आहात. बरोबर मायची बाजू वळता. भाव जायला तुम्ही एकटा पाळता. पाहू मग आम्ही तर आमच्या मायचीच बाजू घेऊ. माय भाऊजाई किती साजरी असली तरी आम्हाला तर मायच्याच मागे उभं राहावं लागते.